एका खेडेगावात सीताराम व शीतला या नावाचे कुणबी जोडपे राहत होते. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव गणबा. तो 5 वर्षाचा झाल्यावर त्याचे वडील वारले. एका वर्षी गणेश चतुर्थी जवळ आली तेव्हा आसपासची मुले खेळायला जमली. बोलता बोलता पांड्या म्हणाला, यंदा आमचे घरी माझे वडील मोठा गणपती आणणार आहेत. आम्ही सुंदर आरसा करणार, वाजंत्री लावणार, मी फटाके उडविणार. त्यावर माध्या, गोंध्या, गोप्या या सर्वांनी आपापल्या घरी येणाऱ्या गणपतीचे वर्णन केले. गणबा मात्र काहीच न बोलता स्तब्ध राहिला, कारण त्याच्या घरी गणपती बसवायची चाल नव्हती. गोप्याने त्याला, गणबा तुझ्या घरी का रे गणपती ठेवीत नाही असे विचारले. माध्या म्हणाला, का रे गणबा, आम्ही सर्व गणपती आणतो, तूच एक गणपतीला न आणणारा दिसतोस. गोंध्या म्हणाला, बिचाऱ्याचे वडील नाहीत, पैसे कोण खर्च करणार. मुलांचे ते बोलणे ऐकून गणबाला आपल्या घरी आपण गणपती पुजावा असे वाटले. घरी जाताच त्याने मातोश्री पुढे आपली इच्छा प्रकट केली. तेव्हा शीतला म्हणाली, गणबा, गणपतीचे व्रत फार कडक असते. 21 तऱ्हेची पत्री, 21 मोदक, 21 तऱ्हेची पक्वाने केली पाहिजेत. थोडीशी चूक झाली तर गणपती कोपणार. आम्ही आहोत गरीब, आम्हाला ते जमण्यासारखे नाही, म्हणून तू हट्ट करू नकोस. तरी गणबा म्हणाला, आई, तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते मला सांग. शीतला म्हणाली, फक्त 3 पैसे आहेत. ते ऐकताच गणबा टाळी पिटून नाचू लागला. दुसऱ्याच क्षणाला लाडालाडाने म्हणाला, आई, मी एक सांगू का तुला. 3 पैसे आहेत म्हणतीस, तेव्हा एका पैशात चिमुकला गणपती आणायचा, एका पैशात साखर खोबरे आणायचे आणि एका पैशात तेल आणून दिवा लावायचा आणि गंमत करायची. मुलाची तीव्र इच्छा पाहून शीतलाने त्याप्रमाणे केले. रात्री झोपतेवेळी आईला उद्देशून गणबा म्हणाला, आई, गणपती अगदी चिमुकला आहे ग. साखर खोबरे खाऊन जर त्याचे पोटबीट दुखले तर रात्री परसाकडे जाण्याची पंचाईत पडणार. तेव्हा कसे काय करायचे.